कोकण. कोकण आणि कोकणचा समुद्रकिनारा आणि त्याच समुद्रकिनारी बसलेले एक सुंदर ठिकाण म्हणजेच कुणकेश्वर. कुणकेश्वराच्या किनाऱ्यावर आढळणाऱ्या या लाटा जणू निसर्गाची शक्ती आणि शांतता एकाच वेळी उलगडून दाखवतात. दक्षिण काशी असंही म्हणतात याला, जिथे श्राद्धी आणि समुद्र एकत्र येतात. जिथे मंदिराचा प्रत्येक दगड आकाशाला भिडणाऱ्या लाटांशी संवाद साधतो. चला तर मग आपण पण याच किनारपट्टीवर एक भेट देऊया. गुड आफ्टरनून आणि नमस्कार मित्रांनो. मी नवजोत शिरसाट स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या आवडत्या चॅनलवरती मालवणी ट्रेकर. वाजले असत 12:30 आणि मी तळेरे पासून 6 किलोमीटर लांब आहे, कणकवली पासून 29 किलोमीटर लांब आहे. मी असं नापण्यामध्ये वैभववाडी रोडला. तर आता आपण जातो नापण्यावरनं कुणकेश्वरला. कुणकेश्वरचा जो देवगड आणि कुणकेश्वरच्या जो रोड असा ना बीच साइडचो, तो रोड एकदा एक्सप्लोर करण्यासाठी जातो आपण. वेदर आपल्या सोबत नाही असा, म्हणजे पाऊस चालूच असा, पण ठीक आहे, आपल्याकडे आजच टाइम असा, आजच दिवस असा, तर आपण तो पण एक्सप्लोर करूया. पुढे कधी त्या रूटला जाऊ गावता काय माहिती. आता वेळ असा आणि आपण इलोच असो या साईडला, तर करून घेऊया. बाय द वे, जर या सिरीज मधलो पहिला एपिसोड जर तुम्ही बघू नसाल तर मी आय बटन मध्ये लिंक देत आहे, नक्की जाऊन तिकडे बघा की नापणे वॉटरफॉल आणि आपल्या महाराष्ट्रातलो सगळ्यात पहिलो ग्लास ब्रिज जो बनलो तो आपल्या सिंधुदुर्गात बनलो असा. तर नक्की जाऊन भेट द्या आणि कचरो करू नका, ठीक आहे. चला आपण आता थांबा लेन्स फुसू दे मका. चला तर मग आपण आता डायरेक्ट कुणकेश्वरला भेटूया. आपण आता ह्यो रोड पकडून जातो लो पुढे. देवगड 32 किलोमीटर, जामसंडे 29 किलोमीटर. रोड मस्त असा. नांदगाव वरनं देवगडचा रोड सुपर सिंगलच रोड असा, जास्त काय म्हणजे छेडाछेडी करू नये रोड सोबत. म्हणजे त्या म्हणतात ना आजकाल कॉन्क्रीट होता सगळीकडे, ता करूक नाही असा. भाई कोणाच्या मागे असू बघा मी, लॉर्ड लॉर्ड ऑल्टो. झुक्के रहना पडेगा, झुक्के पीछे रहना पडेगा, पीछे. ओ वाह, कसलं मंदिर या, स्वामी समर्थ मठ. अच्छा, मस्त. अरे श्री स्वामी समर्थ. लॉर्ड ऑल्टोला आपण शेवटी मागे टाकलेलं आहे चढावावर. एसी बंद करूक नसतो त्यांच्यानी. बरा आला इलाय तो मी जरा हायवे पासून आतमध्ये, मजा येता गाडी चालवक. तसं एक मला कुडाळवरनं मालवणचा रस्तो आवडता आणि दुसरं म्हणजे शिरोड्यावरनं वेंगुर्ला. मस्त रोड्स. इकडे पाऊसच नाही, रस्तो पूर्ण सुकवा. वा, चांगली गोष्ट असाच राहावा या. हा हा हा, खोपळी बघा, खोपळीची बाग. थोडं आरामात जाऊया आपण. वॉर्निंग मिळालेली या देवाकडनं. खय पोचलो आपण, शिरगावला पोचलेलो असो आपण. थोड्या वेळातच आपल्या एक समुद्र किनारो दिसाक सुरुवात होतो. 20 किलोमीटर जाऊचं आणि रस्तो बघा यार, वाह. काय विषय, अच्छा पाईपलाईन फुटली. मी म्हटलं असं मध्येच कसं काय पाऊस पडता. देवगड निपाणी हायवे, ओके. आणि ह्यो जाता कुणकेश्वरला. तर मित्रांनो, ड्रोन शॉट्स कसे वाटले, चांगले वाटले की नाही? अरे बेट, हळूहळू शिकतोय मी जरा प्रॉपर शॉट्स घेऊच्यासाठी. बट ऍक्च्युली यामध्ये मेहनत खूप
जो फॉलोचं फीचर आहे ना त्यासाठी रिमोट समोर ठेवचं लागता, मग राईड करूचे लागता जर सोलो असले तर. सो त्यामुळे कसं की जर हे व्हिडिओ तुमका आवडत असले तर नक्की नक्की लाईक करा, कमेंट करू विसरू नका, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आपण आता पोचत दिलो असो, जवळपास 13 किलोमीटर अजून जाऊचं आपल्या कुणकेश्वर रोडला, आणि माझ्या ड्रोनची बॅटरी संपलेली असा. आता कुणकेश्वर मध्ये गेल्यानंतर आपल्याला जरा असे ड्रोन शॉट्स घेऊचे लागतले, कारण तिकडे सुपर सीन जातलो. सो हे बघा चार्ज बघा मी कसं लावलंय तो, ह्यो माझो ही कॅरी केस आहे माझ्या ड्रोनची, आणि इकडे मी ते का माझ्या गाडीत जो चार्जर आहे त्याने चार्ज करूक लावलंय ड्रोन, दोन्ही बाजूने चैन लावून. हा थोडा रिस्की आहे बट काय करतोय ते का आता. भाई साहेब रस्त्यावर कोणी नाही असं, म्हणजे एकटो आहे मी यार, दुपारचे 2 वाजता एकटो. क्या बात आहे. या साईडला हे पूर्ण खडपात, त्याच्यामुळे तुमका असे प्लॅटू प्लॅटू दिसतात, पूर्ण ही खडपात सगळी. ओ था बघा कुणकेश्वर मंदिर, वा. आणि त्याच्या मागे समुद्र होतो, समुद्र दिसत नाही माका पण मंदिर दिसला. मंदिराकडे जाण्याचा मार्ग, मंदिराकडे पोचलो. बाहेरनच नमस्कार, आपण आतमध्ये जाऊ नाही शकत, पण आपण बीचच्या रोडला नक्कीच जाऊ शकतो. वाव यार, हो 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 हो, भाई साहब, ओय शपथ, कितकं जवळ समुद्र आहे बघा. नेटवर्कच नाही इकडे, आपण त्या साईडला जाऊन बघूया एकदा. चलो चलो, अरे बापरे. तर समोर जर दिसतं ना तुमका, त्या MTDC चा रिसॉर्ट हा, इकडे येऊन तुम्ही राहू शकतात. भरती आहे सध्या समुद्राक, पाणी खैल, अरे बापरे, ओ भाई साहब, समुद्र हो बघा, खै पाणी येतं बघ, इतकं जवळ आहे बघा. हो बघ, रेंज नाही, सो मॅडी एक्झॅक्टली खया माका पण माहिती नाही. ओ बाई, दिस इज द रोड. मी पहिल्यांदा येईल इकडे, पहिल्यांदा, त्यामुळे मला एवढी एक्साइटमेंट आहे. हिअर इज अवर रायडर, मॅडी इलेला असा बिझी आहे सध्या फोनवरती, आणि त्याचं पण ह्यो कॅमेरो, आणि याच्यात मी दिसतोय तुमका, आणि तुम्ही पण मला दिसतात बघा. सो ते असं देवगडचे विंडमिल्स, ह्यो पूर्ण रोड आपण याचा एक व्ह्यू घेतलोच. नक्कीच बघूया बघूया बघूया. बाकी तोपर्यंत एक गाडीचा फोटो काढूया मस्त पैकी. नाईस नाईस, काय व्ह्यू अरे, भारी, जबरदस्त. हा हा हा, मी जो काल टाकला ह्यो पॅच थंय जाऊ येता. ओके, म्हणजे थंय आतो. हा ओके ओके. ऑफरोडिंग करूचा लागा, म्हणजे जरासं चिखल हा, बाकी काय नाही. तुझी गाडी निघत ना आरामात. हो. हा हा, जाऊ शकतो ना. थोडीशी जरा ऑफ रोडिंग करूया इकडे, बघूया बघूया. हा हा हा, क्या बात है. पूर्ण दगड होते, त्यामुळे असं जास्त धडधड 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 होता. एकदम समुद्राच्या बाजूक गेलो आपण, एकदम समुद्राच्या बाजूक. समुद्र बघा किती जवळ आहे. ओ भाई साहब, ओ मा कसम, ओ शिट. कचरो टाकूचा काय आमच्यांका सांगाक नको. खूप सुंदर, खूप सुंदर, जबरदस्त व्ह्यू हा. नेक्स्ट 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 डायरेक्ट आता ड्रोन शॉट्स.
वाट बघतो. ड्रोन पण उडवून झालो, ड्रोन शॉट तुम्ही बघितला असतालात. आणि तिकडे जे पवनचक्की आहेत ते आता दिसायचे बंद झालेत, कारण त्या पूर्ण पट्ट्यात पाऊस कसलो पडता बघा. येतो ना पाऊस आहे. येतलो मॅडी पूर्ण रेडी झालेला. नाही मी छत्री घेऊन येलो खास. तुला उची नाही तुझी. बस बस जातली. माझी अडकली काय? सुंदर असं व्ह्यू, एकदम भारी. पिल्याचा सार्थक झाला ऍक्च्युली. असं वाटतं मला गाडी खाली उतरूची, पण नको, तिकडे जातली गाडी. जाऊया खाली उतरून बघूया. चला आता इतके इलोज आहे तोवर सगळा एक्सप्लोर करूया. कुछ नहीं छोडेंगे, सब कुछ एक्सप्लोर करेंगे. हा बघा काय भारी सीन हा बघा. पूर्ण तिकडनं जो रोड येत आहे समुद्र किनाऱ्याचा तो तिकडे असं जात आहे. कोस्टल रूटच आहे आपलं. इकडे एक शॉट घेतोय ग. एकटा निघालो होतो, पण या प्रवासात एकटेपणा कधी जाणवलंच नाही. प्रत्येक लाट जणू माझ्याशीच बोलत होती. प्रत्येक झुळूक माझं मन हलकं करत होती. समुद्राकडे झेपावताना जाणवतं की खरी मजा पोचण्यात नाही, तर त्या प्रवासात हरवण्यात आहे. कारण इथे मी स्वतःलाच भेटतोय. कधी कधी सगळ्यांपासून दूर जावं लागतं, कारण स्वतःशी भेटायचा एकमेव मार्ग म्हणजे असं सोलो सफर करणं. कसला बीच असा बघाया. हे असा कुणकेश्वरचा बीच, मागे आहे कुणकेश्वरचं मंदिर आणि ह्या बीच. शेवळ बघा कसं झालो हा, मस्त दिसतं. आपण तिथपर्यंत जाऊन येलो पूर्ण, आणि त्या साईडला या डोंगराच्या वरनं रस्तो हा, तिकडे त्या साईडला जाऊन येलो. इकडे मग एक देवळाचा शॉट काढूचो हा. त्यानंतर मग मी निघतलो इकडनं, म्हणून थांबलोय. तर त्यातल्या त्यात आपण शेवपुरी खाऊन घेऊया मस्तपैकी. कुणकेश्वर, जिथे समुद्राचा अथांग गजर आणि भक्तीचा अनंत नाद समुद्रासोबत मिसळतो. शतकानुशतकं लाटांच्या साक्षीने उभं असलेलं हे मंदिर, जिथे प्रत्येक लाट जणू शिवनाम उच्चारते. कुणकेश्वर हे फक्त एक मंदिर नाही, तर श्रद्धा आणि निसर्गाचा अद्वितीय संगम आहे. इथे आल्यावर कळतं की भक्तीही अथांग असते आणि समुद्रासारखीच अमर. वाजलेत 5:30 आणि माका NH66 म्हणजे नांदगाव ला पोचाक अजून 1 किलोमीटर असा. मी कुणकेश्वर वरनं निघालाय मगाशीच. एपिसोड 1 अजून पण बघूक नसा तर मी इकडे आय बटन मध्ये लिंक देते. सो एपिसोड 1 जाऊन बघा. ओरस 27 किलोमीटर, कणकवली 4 किलोमीटर असं इकडनं. हे व्लॉग तुमका कसं वाटलो नक्की सांगा. आणि जर दोन्ही हे एपिसोड तुम्ही एन्जॉय केला असाल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरा नका. चला तर मग भेटूया पुन्हा आपण एका नवीन व्लॉग मध्ये. अंटिल देन, सी यू.